कुठे सरप्राईज? अरे ओव्हरडोस झालाय सरप्राईजचा यार. मांजा मला काय माहित, मी पण तेच विचारतो. हे भाई, तुमची एंट्री, नाकाबंदी, तुम्हाला हार घालणं, ढोल तासे, डान्स एवढं मला माहित होतं. त्या पुढचं मला माहित नाही. ओके बस याला विचार. काय काय थांब बोलतोय. अरे कुठे किती वेळ झाला तर सांग. ए बाई थांबा सांगतो आता. ए बॅटरी ये रे. बॅटरी अप्पर हा बॅटरी कुठे? बॅटरी गॅरेजवर कोण नको. सरप्राईज कुठे? कोण सरप्राईज? सरप्राईज आळू रे. कोण? भाई साहब तू. ए भाई, कोण आहे? यार काय भारी सरप्राईज दिलं रॉकेट. कसा आहेस रे तू? आणि तुला काय फोन वगैरे करता येत नाही? हा एकदा गेला तो गेला काय रे? अगं आय एम सॉरी, मी कन्फ्युज आहे. हे सरप्राईज होतं का? सॉरी तुम्ही ओळखत नाही ना एकमेकांना? भाई मी पण ओळखत नाही. एक मिनिट मी ऐकलंय यांच्याबद्दल. काय? हे ते छकुला. तू यांचं ऐकू नको काही, अजिबात नाही. आशुतोष. बरं आशुभ, हा राकेश उर्फ रॉकी. Shiva, wait. Let me introduce Rocky to Jiju. So Jiju, this is the great Rocky. झालं एवढंच? नाही रॉकी दिसायला सिंपल असला ना तरी पोरी फिदा आहेत बाई त्याच्यावर. आणि तो पोरींना बिलकुल भाव देत नाही. भाई तू पण शिक. मी अरे भावा, तसे आपल्या गँग मध्ये वेगवेगळे फ्लेवर आहे ना, तसा भाई आपला रॉके एक नंबर भाई. ओके आलं लक्षात. नाही येणार लक्षात. रॉकी असा तसा पोरगा नाही आहे. स्कॉलर आहे, टॉपर आहे वस्तीतला. त्याची स्वप्न खूप मोठी आहे. हा भाई जाम मेहनती आहे रॉकी. वस्तीतल्या दिव्याखाली अभ्यास करायचा आणि त्याचा चार्मच त्याची हुशारी आहे. म्हणून आमच्यापेक्षा बघ किती वेगळा दिसतो तो. हे मात्र खरं आहे, वेगळा उठून दिसतोय. गप्तो का? खरंय बाबा. आणि आशुभ हा 6 महिन्यांपूर्वी ना दिल्लीला गेला. काय कोणतं ते क्लास? UPSC. ओह नाईस, व्हेरी नाईस. पण जिजू, जे काही शक्य झालंय ना ते फक्त आणि फक्त शिवामुळे. एक मिनिट, शिवानी तुला फोर्स केलं का UPSC करायला? नाही फोर्स वगैरे नाही केला. ते ऍक्च्युली UPSCच्या क्लासला जाण्यासाठी जे पैसे लागणार होते ना ते सगळे शिवानेच अरेंज केले. सगळा खर्च शिवाने उचलला. ए गप्प बस रे, मी काही केलेलं नाही. तुझी इच्छा होती ना म्हणून हे सगळं झालं. काय करतोय चंदन आपण? हे लग्नानंतर मोस्ट ऑफ द कपल्स हनीमूनला जातात आणि आपण काय करतोय? पकडापकडी खेळतोय. तुझे बाबा बघतील म्हणून आपल्याला पळून जायचंय? कधी थांबणार आहे अरे हे सगळं? थांबेल दिव्या, लवकरच थांबेल. आणि तू खरंच टेन्शन नको घेऊ. मी आहे ना. मी काही नाही होऊ देणार आपल्याला. असं कसं काही होणार नाही चंदन. आता आपण तुझ्या बाबांनी बघितलंय म्हणून कुठेतरी निघून जायचंय. आता ह्या क्षणाला आपण कुठे जायचंय सांग मला. आणि मुळात तुझे बाबा डेंजर आहेत हे तुम्हाला आधी का सांगितलं नाहीस? अगं पण. आणि एक मिनिट, मी तुझ्या घरी आले होते तेव्हा त्यांना तुम्ही पसंत पडले होते. मग आता अचानक आउट ऑफ नोवेअर त्यांना तुझं लग्न श्रीमंत मुलीशी का लावून द्यायचंय? कारण त्यांना अगोदर मी खोटं बोललो होतो की तू श्रीमंत आहेस. नंतर त्यांना सगळं खरं कळलं म्हणून आता हा घोळ घातला. मग तू खोटं का सांगितलंस चंदन? अगं कारण तुला बघता क्षणी असं वाटतं की तू खूप श्रीमंत आहेस. यू ऍक्च्युली लुक रिच. म्हणून मला वाटलं की त्यांना हे आपण सांगावं, म्हणजे पुढे जाऊन ते कुठला अडथळा नाही घालणार आपल्यात. आपण आत्ता घालतायत ना. आणि असं तसं नाही, आता आपलं काहीच खरं नाहीये चंदन.
नको घाबरूस दिव्या. हे बघ, माझे बाबा तसे फार प्रेमळ आहेत ग, पण एखादी गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध घडली ना की मग त्यांना फार राग येतो. मग त्यांना कोणीच अडवू शकत नाही. आणि आपण पळून जातोय कारण तू आहेस माझ्याबरोबर. एकटा असतो ना तर घाबरलो सुद्धा नसतो त्यात. मला तर हेच कळत नाहीये की आपण पळून का जातोय. आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागायला हवी ना. मला वाटतंय ते ऐकतील आपलं, ते करतील आपल्याला माफ. वेडीस का दिव्या, उलट अजून चिडतील ते असं काही केलं तर. मग काय करायचंय ते तरी सांग चंदन. या प्रकरणात ना आपल्याला एकच माणूस वाचवू शकतो. ते आपल्याला समजूनही घेतील आणि तुला होकारही देतील. फक्त एक टास्क करायचा. आता काय? त्या व्यक्तीचं मन जिंकायचंय. कोण आहे ही व्यक्ती? माझे आजोबा. आजोबा? तुला आजोबा पण आहेत? अगं त्यात एवढं शॉक होण्यासारखं काय? माझे आजोबा नाही असू शकत का? माझे आजोबा गावी असतात, त्यामुळे आपल्याला आता गावी जावं लागेल. गावाला? त्यात काय प्रॉब्लेम आहे? गावीच तर चाललोय. आणि हे बघ दिव्या, एकदा गावी गेलो ना की मी सगळं नीट करेन. आणि इथलं सॉर्ट झालं की मग आपल्याला आपल्या बंगल्यात येता येईल. मला ना खूप भारी वाटतंय. असं वाटतंय माझं माहेर खूप मोठं झालंय. आणि जिजूंना मोठं सासर मिळालंय. हो का? मला ना खरंच खूप बरं वाटलं तुम्ही सगळे इथे आलात. शिवा, आता आलेस तर आठवडाभर राहा आणि सवड मिळेल तर जावई बापून आमच्याकडे घेऊन ये. येणार येणार. तो फक्त बाई आजीचा जावई नाहीये, तर अख्ख्या संघर्ष नगरचा जावई आहे. बघितलं का जावई बापूंचा थाट. अरे त्रास देऊ नका की आता आशूला. चल चला चला. थांबा थांबा. ए परत पुढचं सरप्राईज येऊ दे. काय सरप्राईज आहे? अरे बाबा, सगळं सरप्राईज संपले आता. आता तुम्ही आम्हाला सरप्राईज द्या. आम्ही काय सरप्राईज देऊ? काय आता अजून उरलंय? अरे जिजूंचं नाव घेणं राहिलंय ना. हा घे ना नाव. एक मिनिट, मी कुठलंही नाव घेऊन नाही घेणार आहे. ओ जीजू घ्या ना नाव. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. थांबा. मी कुठलंही नाव घेणार नाहीये. हो हो. थकलाय तो आता. बस. शिवा तू बोलली म्हणून, नाही तर जोपर्यंत जिजू नाव घेणार नाही ना मी तर दारातून उठणारच नव्हतो. आणि तुला माहिती मी बसलो तर कठीण झालं असतं. बरं चला 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 बस चला आता. जीजूने घेतलं पाहिजे होतं ना. हंडा सात तरी बोलला पाहिजे. अरे काय चाललंय तुमचं? बस झालं आता. त्यांना जरा आराम करू दे, दमले असतील ते. होय तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. हा काकू चहा टाका आरामात, आम्हाला जरा गप्पा मारायचे. चहा करा, जिजूंसाठी चहा करा, जेवण करा. वस्तीतला पाहुणचार बघू दे की आशुतोषरावांना. काय रे? जरा शांत घ्या की. किती वाचा वाचा करताय र. हे गोलमटोल लय बोलतोयस तू. वय काय बोलतोयस, किती करतोयस काय. तुमचं आधीचं दोस्त असलं तरी पण आता ते जावई म्हणून आले, तेव्हा त्यांचा मान ठेवा आणि वागा. कळतंय? काहीतरी झालं, पडलं, आले म्या काय पडलंय ते बघून. वंदे चहा झाला काय का? दे. काय ग, काय झालं? आई, पोरं बघितलं का जावई बापूंना कसा त्रास देत आहेत? एवढी मस्करी करणं बरोबर नाही ना. अगं वंदे, त्या पोरांची दाजी आहेत का नाही ते, मग पोरं मस्करी करणारच की. जरा मज्जा का तेवढीच. पण आपले जावई बापू आहेत ना ते, त्यांचा मान नको का राखायला? ह्या भगवंती, अगं पोरं आधीपासूनच ओळखतात का नाही अशूला. मग अगं मजा करणार ग. एवढी जरा मजा नको काय करायला पोरासने. सारखं आपलं दाबून ठेवायचं. करू दे तेच नाही मजा. चहा ओतलायच ना, घेऊन जाते म्या. सावकाश. आता सावकाश नेणार का नाही? बोलून उपयोग नाहीये तू.
चहा घ्या तू बस, चहा बस, घ्या मी देते, मी देते. बसती बसती आजी हे घे तू घे. अगं नग ग चहा अगं घे ग. अगं तुम्ही येण्याच्या आधी चहा प्यायली होती मी म्हणून नग शिवा लय भारी वाटतंय बघ मला आता. अगं किती पोरीवानी वागायला लागलीस. नाही ग आजी, मला नाही येत बाकीचं काही. अगं समज जमतंय ग, हळूहळू समज जमणार. आणि हे बघ तुला सांभाळून घ्यायला आशू आहे की, होय का नाही आशू? सांभाळून घ्याल ना. मग शिवा आता आपण आशुतोषला काय नाव ठेवायचं? म्हणजे आशुतोष बोलायचं, आशुतोष राज बोलायचं, जिजू बोलायचं, छकुल्या बोलायचं, का नक्की काय बोलायचं त्याला आपण? आशुतोष. आशुतोष आशुतोष म्हणायचं. गोल मटोल ना वचा वचाच करते. पण काय र ही छकुला काय भानगड आहे जरा सांगा बरं मला. काय आहे ना असंच आपलं. आजी काही नाहीये ग, काही बोलतात. आणि काही कोणी बोलायची गरज नाही, कळलं ना? गप्प बसा. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तू जबाबदार आहेस या सगळ्याला. पण हे काहीच केलं नाही. आठव तूच केलंयस. अरे दमलेत ते, त्यांना आराम करू दे आता. हा हो काकू, असं कसं? आम्ही काही गेम्स प्लॅन केले होते. ए बाबा तू मला माफ कर, मी काही गेम्स खेळणार नाही आता. अरे यार काय कॅन्सल. ए भाई कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, गेम कॅन्सल. अरे पण असं कसं? जिजूंना आधी आराम करू दे. जिजू आधी आराम करतील, मग आपल्या सोबत गेम खेळतील. हो ना जिजू? काय यार आशू, अरे घरी हरलास, इथे तरी जिंकशील. खेळ ना. मांजा हरला. हरला हरला. एक मिनिट, मी घरी जिंकलोय, कळलं? ए बस यार, मला आता नाही करायचं हे काही. आता खेळ. मला फ्रेश होऊ दे बस. आपण चहा तर घे. नको चहा, अच्छा फ्रेश व्हायचंय मला. हरल्याबद्दल काय सांगितलं? चिडला बघ. अरे म्हणून तुम्हाला सांगत होते का नाही मगापासनं जरा वचा वचा कमी करा. पास्ता मी ना पेशन्स संपलाय. मला आता ना मी सहन होते अजून. काय झालंय? काय झालंय? तू बघितलंस ना काय झालंय? आय एम सॉरी. इनफॅक्ट हे तूच घडवून आणत असशील सगळं. अरे मला काहीच माहित नव्हतं हे. तू म्हणायचं आणि मी विश्वास ठेवायचा. म्हणजे तो झालेला नाच, स्वागत, त्यानंतरचे गेम्स, हे सगळं तुला काहीच माहिती नव्हतं. अरे तुझ्यासाठी जसं सरप्राईज होतं तसं माझ्यासाठी पण होतं. आणि जर त्यांना सरप्राईज ठेवायचं होतं तर मला तरी का सांगतील? मला सांग. तुला असं वाटत असेल एवढं सगळं करून मला तू आवडायला लागशील, तर असं काही नाहीये. ओके, मी हे जे काही चाललंय ते माझ्या फॅमिलीसाठी करतोय. दॅट्स इट. हे बास करा तू जरा आता. सतत आपलं तेच बोलतोय. हो अरे हे बघ, तू तुझ्या फॅमिलीच्या आनंदासाठी केलं ना, तसंच मी माझ्या फॅमिलीच्या आनंदासाठी करते. तुला पटत नसेल ना तर मी काय नाही करू शकत त्याला. मी खरंच माझ्या फॅमिलीच्या आनंदासाठीच करते. आणि यापुढे पण गरज लागली ना तर करत राहणार आहे, कळलं? कर ना मग, तुला कोण नाही म्हणतंय. हे बघ, हे जे काही सगळं तू आता बोलतेस ना मला, ते फक्त तू बोलू शकतेस कारण मी तुला काही बोलू शकत नाही, कळलं? मी घरी जाऊ शकत नाही, कोणाला सांगू शकत नाही. दॅट्स इट. ए तुला काय होतं रे मध्येच माझ्याशी असं एकदम छान वागतो, नाहीतर असं तुसड्यासारखा बोलतोस? आता बाहेर सगळे आहेत ना म्हणून मी चांगलं वागतोय. मला कोणाला हर्ट करायचं नाही. ओके, पण तुला असं वाटत असेल की माझे विचार बदलतील, तर असं काही नाहीये. माझे विचार अजिबात बदलणार नाहीयेत. तुझ्याशी बोलून ना काही उपयोगच नाहीये. नको बोलूस मग. कोणी सांगितलंय बोलायला? आज काही येऊ दे, मी डिवोर्स बद्दल बोलणार आहे काकूशी आणि आजींची. मला या नात्यात नाही अडकून राहायचंय अजून.
अगं शिवा बस की. अरे या 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 जावई बापू या 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 हॅलो. या 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 नमस्कार या 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 बसा 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 हा. बसा बसा ना बसा. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. काय मग जावई बापू ओळखलं का? हो धडक भेट आठवते ना? हो आठवतंय. तुला म्हटलेलं ना ती आपल्या गाडीचं ते. अरे हे आमचं गृह खातं. हा नमस्कार. नमस्कार. मग बाकी सगळं व्यवस्थित ना? बऱ्याच दिवसांनी झाली भेट आपली. नाही लग्नात झाली असती भेट, पण आम्हाला कोणी लग्नात बोलवलंच नाही ना. थोड्याच लोकांनी बोलवलं होतं. इतर लोक आणि सख्खा काका ह्यात फरक असतो. ओके नाही आशुतोष राव? हा हे बघ जगदीश, लगीन होऊन गेलंय काय? उगाच नका ते इशे काढू नगस. नको विषय का नको? नाही काय चुकीचं बोलतोय मी? अगं लग्नात नव्हतो तर नव्हतो ना, जे आहे तेच बोलतोय. आपलं कसं आहे ना, तोंडावर एक आणि मागून एक असं नसतं. जे असतं ना समोरासमोर. कसं आहे ना आशुतोषराव, आमच्या मातोश्रीचं माझ्यावर जीव जरा कमीच आहे. जगदीश असू दे, लग्न कसं व्यवस्थित झालं ना? हा शिवाला तर आम्ही ओळखलंच नाही काय ग? बघ ना, साडी, दागिने, मंगळसूत्र. आई चहा झालाय का ग? होईल ग, घाई काय एवढी? बस बस बस. बाकी लग्नात काय झालं ते कळलं मला. खूपच विचित्र प्रकार घडला नाही काय? हो ना. आमच्या घराण्याच्या मुलीकडनं ही अपेक्षा नव्हती. काय ना आशुतोषराव, घरामध्ये पुरुष माणूस नसला ना का मुलांवर संस्कार होत नाही. जगदीश जरा थोबाड बंद केलंस तर बरं होईल नाही का? हा तुला सांगितलंय का नाही इशे काढू नगस म्हणून? मग कशाला बोलतोयस? बघितलं, हे असं आहे, काही बोललो की आमचं तोंड बंद करते आणि तिकडे मंडपातनं मुलगी पळेपर्यंत प्रकरण गेलं. अरे आजी आई, तुम्ही काय मुलीवर लक्ष ठेवायचं का नाही? तरी बरं दुसरी होती म्हणून, नसती तर. खरंच. चहा घ्या झाले बापू, चहा घ्या. नाही मला नको, माझं झालंय. हा राहिलं तू घे. आणि काय आहे जगदीश काका, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. लग्नात जे काही झालं ते विचित्रच झालं, पण त्यामध्ये काकूची किंवा आजींची काही चूक नव्हती. आणि त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या हातात जे काही होतं ते त्यांनी सगळं केलं. त्यामुळे उगाच त्यांना दोष देऊ नका. बाप रे वा, केवढं मोठं मन आहे. केवढं मोठं मन आहे. अरे इतक्या मोठ्या मनाचा जावई लाभला हे म्हणजे आपलं भाग्यच म्हणायचं नाही का? काका तू चहा घे आता. घ्या. आणि हा विषय परत काढायचा नाही. लग्नात काय झालं काय नाही झालं हे सगळ्यांना माहिती. तू त्यात पडायचं नाही. पाहिलं, हे असं आहे, काय बोलायला सोयच नाहीये, म्हणजे कसला अधिकारच राहिलेला नाही.
शिवा, आता तुला ह्यांच्यासमोर चांगलंच तोंडावर पाडलं असतं, पण आता मी शांत राहून माझं काम काढून घेणं गरजेचं आहे, म्हणून शांत बसतोय.